स्वागत आहे. अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषक 2025 हा सोहळा रंगताना दिसतोय. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा पहिली मॅच अगदी नाईट मध्ये सुरू होते, कारण की पहिलीच मॅच यजमान संघ घोटिवली गाव खेळतोय. आगरीकोळी फॉर्मॅट घेऊन ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि बेलापूर वर्सेस घोटिवली असा सामना. दोन्ही टीम रेडी राहिले. दोन्ही बॅटर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित असणं बंधनकारक असेल. बेलापूर टीम सूचना करतोय की आपण लगेचच आपला 12वा खेळाडू आमच्या डगआउट मध्ये आपण 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकाल आतिश पाटील आणि चेतन म्हात्रे अशी जोडी आहे. आतिश पाटील आणि चेतन म्हात्रे अशी सलामीची जोडी आहे. साहिल दिवेकर अवेलेबल नाही आहे, कारण की तो थोडासा उशिरा येतोय, त्यामुळेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा सामना असेल, लक्षात घ्या. प्रत्येक सामना 4 ओव्हरचा असेल. 12 पर्यंत आपल्याला ही स्पर्धा संपवायची, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आतिश पाटील आणि चेतन म्हात्रे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय स्वराज प्रल्हाद म्हात्रे. स्वराज म्हात्रे एक दर्जेदार खेळाडू आहे. आपण जर पाहिलं तर भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून खेळलं जात आहे. चार ओव्हरचा सामना असेल. एक पॉवर प्लेचं षटक असेल आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय स्वराज प्रल्हाद म्हात्रे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक उभरता सितारा, ज्या खेळाडूने अगदी कमी वयात आपल्या नावाची नुसती ओळख नाही तर या नावाचा दबदबा कायम ठेवलाय. अनेक ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात. अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळला. खुल्या गटामधील स्पर्धेमध्ये देखील खेळत असताना आपला दर्जेदार खेळ दाखवला आणि सातत्याने गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅट मधला एक अव्वल दर्जाचा खेळाडू आता गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक घेऊन येतोय. चेतन म्हात्रेकडे देखील क्षमता आहे, अनुभव आहे. अनेक वर्ष तो देखील क्रिकेट खेळतोय. मला आठवते की बेलापूरच्याच मैदानावर अर्धशतक झळकलं होतं, जी स्पर्धा झाली होती. क्रोमाच्या मागे जे मैदान आहे त्या मैदानावर, आणि त्याच्याकडे देखील क्षमता आहे. त्यामुळेच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दावा करावा लागेल. मॅचला होते सुरुवात. अंपायर गुरुनाथ पाटील स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आणि उदय तांडील सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. मॅचला होते सुरुवात. चेतन म्हात्रे पॉवर प्लेचे षटक आहे. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. डीप मध्ये जर पाहिलं तर डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल वागेश्वर चषक 2025 चा पहिलाच बॉल इनटू द ब्लॉक होल. वाटा बॉल, लाजबाब चेंडू. हे ब्रह्मास्त्र आहे. ही ओळख आहे स्वराज म्हात्रेची आणि ही ओळख मात्र पहिल्याच बॉलवर दाखवत असताना बॅट्समनने विचार देखील केला नसेल की पहिला बॉल हा खोल असेल आणि पहिल्याच बॉलवर दाखवतोय आपला धमाका. डॉट बॉलची सांगता होती. 4 ओव्हरचा सामना आहे. पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे. इथे खूप टप्प्याचा बॉल लाईन मिस केली आहे. इथे व्हाईट बॉलचा इशारा. हीच बाब कधी कधी स्वराज म्हात्रेला घातक ठरते. गोलंदाजी करत असताना उचळी घेणारा चेंडू, लाईन लेंथवर नियंत्रण हे देखील फार इम्पॉर्टंट आहे. कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल. बऱ्याच स्पर्धेमध्ये अशा चुका स्वराज म्हात्रेकडून झाल्यात जिकडे लाईन अँड लेंथ बिघडली. खोलवा टप्प्याचा चेंडू
डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. मयुरेश येईल तोपर्यंत चेंडू होईल फरार. लॉंग ऑन रिझर मध्ये पाहू शकाल चेतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय वागेश्वर चषक 2025च्या या स्पर्धेचा पहिला क्रॅकिंग चौकार. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता पण अगदी खोदून काढलाय आणि सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. स्वराज म्हात्रे वर्सेस चेतन म्हात्रे. हाकोट टप्प्याचा बॉल पंच केला जातोय. टॅप केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. वेगाने फेकी केली जाईल शिवाच्या माध्यमातून. तोपर्यंत सिंगल मिळते. रिस्की सिंगल. चिकी सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना चांगली गोलंदाजी सुरू आहे. दोन्ही बाजूने चांगला खेळ सुरू आहे. बेलापूर वर्सेस गोठिवली असा पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना आतिश पाटील एक विस्फोटक फलंदाज म्हणून जाणला जातोय. पहिलाच बॉल भन्नाट वेग धारण केलाय. हार्डलेनचा बॉल पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली वापसी. चांगलं कमबॅक. 4 बॉल झाली का 5 बॉल झाली का 4 झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. इथे चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केला गेलाय. मिड विकेट रिजन मध्ये फटका टोलवला जातोय पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. हर्षन पाटीलने झेल पकडलाय आणि संपलाय आतिश पाटीलचा खेळ. पहिला धक्का लागतो टीम बेलापूर संघाला. फलंदाज बाद. चला प्रेमनाथ मडवी यांचं आगमन झालंय. वेलकम. क्रिकेटचे चाहते आहेत. मोहिंदर म्हात्रेने सुनील किंद्रे यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. मोहिंदर म्हात्रे आणि सुनील किंद्रे साहेब. प्रेमनाथजी मडवी साहेबांना देखील विनंती करतोय की स्थानापन्न व्हा. अनिल भोईर साहेबांना विनंती करतोय की स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. साहिल विनोद दिवेकर. प्रिन्स ऑफ बेलापूर. चांगला खेळ. अनेक वर्ष या क्रिकेटमध्ये बेलापूर टीमची गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये एक बाजू सांभाळणारा खेळाडू आहे. या खेळाडूने देखील फार कमी वेळात आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. तो खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय. थोडासा उशिरा या मैदानामध्ये पोहोचला त्यामुळे सलामी वीर म्हणून पाहायला मिळाला नाही. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. शेवटचा बॉल. पहिलाच बॉल ऑफ करत असताना क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय प्रयत्न केला जातोय. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. साहिल दिवेकरच्या बॅट म्हणून येतोय. अखेरच्या बॉलवर क्रॅकिंग चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 धावा 10 फलकार लागलेत. षटक क्रमांक इकडे पहिलं संपुष्टात आल्यानंतर साहिल दिवेकरच्या बॅट मधून चौकार आलाय. ऑन दी ऑफ खेळ. खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय इनफिल्डच्या वरून आणि पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जातोय. 1 षटक संपला गेले. 1 गडी बाद 10 धावा. बेलापूर टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. थोडीशी चर्चा केली जाते. चला नेक्स्ट मॅच साठी नेरूळ गाव वर्सेस तुर्बे टायटन्स या टीमने देखील रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये तो टॉस केला जाईल. लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक मॅचचा टॉस केला जाईल. लक्षात घ्या. त्यामुळेच प्रत्येक टीमने रेडी राहायचं. पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना बेलापूर वर्सेस गोठिवली. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम बेलापूर संघाने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आतिश पाटील 0 परतला. पहिला धक्का दिला स्वराज म्हात्रेने. की स्कोररच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जाते. क्लीन अँड नीट टेलिकास्ट हे संपूर्ण टीमचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला हर्षन भगवान पाटील. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय.
या टीमचा अष्टपैलू खेळाडू. पहिला बॉल अगदी थ्रू द कव्हर चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे शिवा. दरम्यान एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11वर 1 गडी बाद, 1 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय. अतिशय रंगतदार स्पर्धा. साहिल विनोद देवेकर. नुकतीच आगरीकोळी प्रीमियर लीग झाली होती. फायनलच्या मॅच मध्ये काय अर्धशतक झळकवलं होतं साहिल देवेकरने. सुपर परफॉर्मन्स राहिला होता साई स्वरा बेलापूर टीमला फायनल मध्ये पोहोचवण्यासाठी. आणि जवळजवळ जर पाहिलं तर फायनलच्या चॅम्पियनशिप पर्यंत पोहोचला होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. काय घडलंय? अति घाई संकटात नाही. कॉलिंग खराब आहे. मिसकम्युनिकेशन आणि फलंदाज चेतन म्हात्रेला परतावा लागेल. दुसरा धक्का तंबूच्या दिशेने रवाना होत असताना 11वर 2 गडी बाद. चूक झालीये. कॉलिंग खराब होतं आणि फलंदाज चेतन म्हात्रे परतला निराश मुद्रेने. एक चौकार त्याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाला. 4 बॉल मध्ये 6 धावा त्यांनी केले आणि एक चौकार लगवला आणि फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय सिद्धू टोळे या टीमचा कॅप्टन. सिद्धू टोळे भरपूर अनुभव आहे सिद्धू टोळेकडे. या मॅच मध्ये देखील ते अनुभव दाखवावा लागेल. साहिल देवेकर सेकंडवर आहे. पहिल्या यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. लाजबाब झेल पकडला जातोय. आणखी एक विकेटचं पतन. यज्ञेश पाटीलने पकडलाय झेल. संपलाय साहिल दिवेकरचा खेळ. लेंथ बॉलला एलिव्हेशन मिळालं नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल की स्कोररच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी स्लॉट मध्ये बॉल होता पण एलिव्हेशन मिळालं नाही. टायमिंग होऊ शकलं नाही आणि लॉंग ऑन रिझन मध्ये यज्ञेश पाटीलने अगदी सहजरित्या झेल पकडला. तिसरा धक्का लागतोय बेलापूर टीमला. 11वर 3 गडी बाद. खराब सुरुवात म्हणावं लागेल. साहिल देवेकर जो इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होते गोठवली टीमला आणि साहिल देवेकर बाद होताना दिसतोय. हर्षन पाटीलला मिळते सफलता. 3 गडी बाद 11 धावा. धाव फलकावर लागले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय जतीन पाटील. जतीन पाटील सिद्धू टोळे. भरपूर जबाबदारी असेल. अडचणीमध्ये आहे टीम. संकटामध्ये आहे टीम. पहिला सामना खेळत असताना टीमला गरज आहे धावांची. त्या धावा कराव्या लागतील. धावा इम्पॉर्टंट असतील. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 ओव्हरचा सामना. अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषक 2025 घमासान. पहिलाच बॉल पुल केला जातोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. हर्षन पाटील काय गोलंदाजी करतोय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स हर्षन पाटील या टीमचा इष्टपैलू खेळाडू आहे. या खेळाडूने देखील गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅट मध्ये आपली छाप सोडली. फटका फसलाय. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. फ्लाय स्लिप मध्ये चांगला झेल पकडला जातोय आणि आणखी एक विकेटचं पतन. चौथा गडी देखील बाद होत असताना अगदी बेलापूर टीमची बॅटिंग लाईनअप कोलॅप झाली. जतीन पाटील परतला. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा. खराब क्रिकेट. धावा कराव्या लागतील. मजबूत संघ बलवान संघ आहे गोठिवली 11 गोठिवली टीम. या टीमची जाणली जाते बॅटिंग. या टीमकडे स्वराज म्हात्रे, रुणाल म्हात्रे, रोहित म्हात्रे, हर्षन पाटील, मयुरेश दिगंबर पाटील, भूषण म्हात्रे अशी बॅटिंग लाईनअप आहे. या टीम अगेन्स्ट खेळत असताना कुठेतरी मोठ्या धावा उभारावा लागेल. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय प्रज्योत पाटील. बॅकफूट लावून इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत असताना षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकाचा खेळ संपला. या षटकामध्ये हर्षन पाटीलने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये 3 गडी बाद होते आणि 2 शिकार करत असताना मात्र 2 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 4 गडी बाद. 4 गडी बाद 12 धावा अशी सध्याच्या घडीला सिच्युएशन आहे बेलापूर गाव.
चला 2 ओव्हर नंतर टॉस साठी आपण रेडी राहायचंय. नेरूळ वर्सेस तुर्बे टायटन्स. पंकज पाटील आमच्यासोबत जॉईन होतील. रवी पाटील टॉस साठी जॉईन होतील आणि नेरूळ टीमचं कॅप्टन आपण देखील सज्ज व्हा. विश्वास घरत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. षटक क्रमांक 3 रुणाल म्हात्रे. म्हणजे आतापर्यंत स्वराज म्हात्रे, हर्षन पाटील, रुणाल म्हात्रे हे 3 गोलंदाज वापरले आणि तिन्ही गोलंदाज जर पाहिले तर सँडी सर हे तिन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. म्हणजेच बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत, खेळाडू आहेत. सिद्धू टोळे क्षमता आहे, एबिलिटी आहे, दाखवावं लागेल. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, इशारापासून दूर खेळला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे सिद्धू टोळेच्या बॅट मधून येतोय एक लाजवाब टोळा. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मला शॉट ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. काय स्ट्रोक लगवला गेला. खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता रुणाल म्हात्रेने आणि अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळला. काय स्ट्रोक लगवलाय. मिनी हेलिकॉप्टर लगवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. क्षमता आहे या खेळाडूकडे, अनुभव आहे. षटकाराने आपले इरादे स्पष्ट करतोय. इथे बॅटची एज, कॉट बिहाइंडची संधी गमावली विकेट किपरने. कॅच होती ड्रॉप. एकदा मात्र जरूर मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा दाखल करायला लागलेत. टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल केला जातोय. केतू शेलार येईल. खूप चांगला झेल पकडला जातोय. केतू शेलार या टीमचा आणखी एक दर्जेदार क्षेत्ररक्षण केतू शेलारच्या माध्यमात. व्हॉट अ कॅच केतू शेलार. लाजबाब झेल. नक्कीच याचे रील्स बनवले जातील. आणि काय झेल पकडल्या. वाह वाह बाय बा. लाजबाब झेल. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मधून अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन पर्यंत जे अंतर कापलंय केतू शेलारने. सुपर फिल्डिंग. लाजबाब क्षेत्ररक्षण केतू शेलार. न्यू बॅटर ऋषी म्हात्रे यंगस्टर खेळाडू आहे बेलापूर टीमचा आणि बेलापूर गावाचं हे नेतृत्व करणारा खेळाडू आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे देखील. 5 गडी बाद 19 धावा. पहिलाच बॉल अखो टप्प्याचा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागतोय. चेंडू जातोय फाईन मध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 धावा धावफलक करायला लागलेत. प्रेम म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांचं देखील या मंचावर स्वागत. सरस स्वागत आहे. आलेल्या सर्वांचं सरस स्वागत आहे. बघा बॉल कुठल्याही सिच्युएशन मध्ये जर हरवला तर नवीन बॉल दिला जाईल. लक्षात घ्या. कुठलाही जुना बॉल वापरला जाणार नाही याची नोंद देखील घ्या. कुठल्याही क्षणाला बॉल हरवला तर नवीनच बॉल वापरला जाईल याची नोंद घ्या. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मॅचची एज. पुन्हा एकदा संधी गमावलीये भूषण म्हात्रेने. यश यांच्या मागे दुसरा झेल ड्रॉप होत असताना ऋषी म्हात्रेला मिळते सफलता. आपण पाहू शकाल जीवनदान मिळते. एक चान्स मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये. यज्ञेश पाटील वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21. 5 गडी बाद 21 धावा. चला या ओव्हर नंतर आपण टॉस साठी जाणार आहोत. त्याची नोंद देखील घ्या. सँडी सर आमच्या सोबत जोडले जातील मैदानाच्या आतमध्ये. तृशांत बडवी यांचं आगमन झालंय. वेलकम तृशांत. आपलं सहर्ष स्वागत आहे. नेहमी सहकार्य असतं. तृशांत बडवी यांचं नेहमीच सहकार्य असतं कारण की त्यांचं सहकार्य नेहमीच आम्ही पाहिलं.
HPL स्पर्धा असो किंवा या मैदानावर कुठलीही स्पर्धा असो, त्या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान सातत्याने राहतं. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21 आकड्यावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यज्ञेश पाटील आलाय. यज्ञेश पाटीलचा विचार केला तर मागचे 1 वर्ष जर पाहिलं तर यज्ञेश पाटील गोठुरी टीमच्या स्क्वॉड मध्ये नव्हता, कारण की आपल्या नोकरी निमित्तानं कामानिमित्तानं त्याला पुरेसा वेळ मिळत नव्हता. DY पाटील रुग्णालयामध्ये देखील तो कार्यरत होता, त्यामुळेच शिफ्ट वाईज असताना मात्र क्रिकेट पासून दूर गेला होता. पण पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट आणि आपल्या टीमसाठी या यंगस्टर खेळाडूने देखील चांगली गोलंदाजी केली. स्लॉगवरचे षटक आहे. बेलापूर टीमला आता आक्रमण करावं लागेल. या शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20-22 धावा कराव्या लागतील. शेवटचं षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. ऋषी मात्र सेकंडवर आहे. पहिलाच बॉल आखून टप्प्याचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मयुरेश दिगंबर पाटील या नावाची भिंत पार करणं कठीण ठरतोय. आणखीन एक विकेटचं पतन. 6वा धक्का लागतोय बेलापूर टीमला. फलंदाज बाद. तू चल में आया असंच काहीतरी चित्र पाहायला मिळते. 6 गडी बाद 21 धावा दाखल करायला लागलीत. खराब अवस्था. त्याचं कारण आहे की टीम उशिरा पोहोचली, खेळाडू अवेलेबल नव्हती, त्यामुळेच कॉम्बिनेशन झालं नाही. टॉस जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यानंतर साहिल दिवेकर आणि अनेक खेळाडू उपस्थित नव्हते, त्यामुळेच निर्णय बदलण्यात आला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. स्टार्ट चांगला पाहायला मिळाला, पण तरी देखील आपण जर पाहिलं तर विकेट सातत्याने पडत गेली आणि टीम अडचणीमध्ये गेली, दबावामध्ये गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय करण म्हात्रे. शेवटची अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावा 6 गडी बाद. कोलबाटापाचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन करण म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. गुड लेन स्पॉट वर चेंडू आपण पाहू शकाल. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, अगदी बॅटच्या समोर होता, रडार मध्ये होता. खूप चांगला टायमिंग. लॉंग ऑफला क्लिअर करणारा षटकार. या षटकाराची जर पाहिलं तर लांबी इतकी लांब नाही आहेत, त्यामुळे षटकार लागू शकतील. इथे मोठे फटके खेळावे लागतील. पहिला षटकार करण म्हात्रेच्या बॅट मधून आलात. टीमची धावसंख्या 27. 27 या आकड्यावर. 27 धावा 6 गडी बाद. शेवटचे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यज्ञेश पाटील. इथे लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. गुरुनाथ पाटील आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 28. धावसंख्येला आकार येत असताना 40 धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडू मध्ये 2 मोठे हिट करावे लागतील. कारण मात्र स्ट्राइक एंडवर आहे. फलंदाजांचा चेंडू आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो चांगला नाहीये. दरम्यान 1 धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि बघता बघता तिसरी धाव देखील पूर्ण करत असताना इच अँड एव्हरी रन्स, एक धाव फार महत्वाची असते मित्रांनो. आणि ही धाव नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला करावी लागेल. त्या धावा कराव्या लागतील. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. म्हणजेच मागच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या. या धावा येणं गरजेचं आहे. कारण मात्र प्रज्योत यार मोठी जबाबदारी आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. 32-32. अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वाघेश्वर चषक या नवी मुंबई समाज कार्यातील युवा आणि तडफदार 24/7 अवेलेबल असणारे कार्यसम्राट समाजसेवक अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी चुका होताना दिसतील. यज्ञेश पाटील या ओव्हरमध्ये तब्बल 3रा नो व्हाईट बॉल हाताळला गेला. टीमची धावसंख्या 33 आकड्यावर. थोडीशी चर्चा केली जाते लाईन अँड लेंथ वर कशा पद्धतीने काम करावं. हर्षन पाटील एक्सपिरियन्स शेअर करत असताना रोहन म्हात्रे जय भवानी मित्रमंडळ आपल्याला विनंती करतोय की मंचावर या.
इथे फटका चांगला आहे ऑन साइडला. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा प्रज्योतच्या बॅट मधून येतोय. आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्युशन देणारा हा क्रॅकिंग षटकार. वॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय ऑन साइडला. लॉंग ऑन रिजन ला क्लिअर करत असताना प्रज्योतच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 39 आकड्यावर. आतापर्यंत जर पाहिले तर यज्ञेशच्या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. 18 धावा खर्च केल्यात. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. चिंतेची बाब असेल टीम गोठिवडीसाठी. नाईट स्पर्धा आहे. या नाईट स्पर्धेमध्ये तुम्हाला चेसिंग करणं इतकं सोपं नसणार आहे. आणि साहिल दिवेकर सारखा एक टेस्टचा गोलंदाज आहे. ते षटक देखील फार इम्पॉर्टंट असेल. बेलापूर टीम कडे देखील गोलंदाजीची फार मोठी लाईनअप आहे. ऋषी म्हात्रे सारखा गोलंदाज आहे बेलापूर टीम कडे. त्यामुळेच या धावा करणं देखील तितकंच सोपं नसणार आहे. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. घरच्या मैदानावर टीम खेळते त्यामुळेच हा बेनिफिट देखील असेल. कारण की या मैदानाची खडा ना खडा माहिती आहे. ही खेळपट्टी कशा पद्धतीने रंग बदलते ते देखील माहिती आहे. जॅक म्हात्रे यांचं आगमन झालं. वेलकम जॅक. आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटची अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 18 धावा आतापर्यंत खर्च केल्या. टीमची धावसंख्या 39. धावा होत्या कुठे, धावा आल्या कुठे. 3 ओव्हर मध्ये 21 धावा होत्या. पुन्हा एकदा आपण जर पाहिले तर ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. चौथ्यांदा चूक करत असताना यज्ञेश पाटील या ओव्हर मध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळतोय. 40 धावा फलकावर लागलीत. तब्बल 19 धावा या 4 बॉल मध्ये खर्च केलेत यज्ञेश पाटीलने. इथे देखील मोठा फटका आलाय. लॉंग ऑन ला पुन्हा एकदा क्लिअर करणारा प्रज्योतच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. लाजबाब बॅटिंग. अखेरच्या ओव्हर मध्ये खराब गोलंदाजी होत असताना प्रेशर मध्ये असेल आता गोठिवडी टीम. प्रेशर मध्ये असा गोलंदाज यज्ञेश पाटील. खराब गोलंदाजी आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. रजत शेलार यांचं आगमन झालं. वेलकम रजत शेलार. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. तुर्बे वर्सेस नेरुळ. या शेवटच्या बॉल नंतर आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस साठी जाणार आहोत. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. चला शेवटचा बॉल अगदी अप्रतिम पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. 47 धावांचं टार्गेट उभं केलं आणि शेवटच्या षटकामध्ये धावा जर पाहिले तर तब्बल 25 धावा खर्च केले यज्ञेश पाटीलने. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. नेरुळ आणि कोण आहे? हॅलो. येस नेरुळ आणि तुर्बे टायटन्स या दोन्ही. निखिल. तुर्बे टायटन्स आणि आमच्या समेत आहेत जनार्दन म्हात्रे नाखवा यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. एका बाजूला सिद्धू कोळी आणि दुसऱ्यावर रितेश. असे 2 कॅप्टनच्या समेत आमच्या नाखवा. 4 ओव्हरची मॅच. हेड म्हटलेला आहे. टेल आलेला आहे. टॉस जिंकले. इथेच काय करणार? बॉलिंग करू मी. येस बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर तुर्बा कुठपर्यंत म्हणजे ज्यांना अडवण्याचा जास्त प्रयत्न असेल तुम्हाला? जेवढा लो स्कोर असेल तेवढा आमच्यासाठी चांगला. हे जास्त विचारणार नाही कारण बराचसा वेळ सुरू. पहिले मॅच खूप उशिरा सुरू झाले त्यासाठी जास्त शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. रितेश न्यूज फ्रॉम द सेंटर वन द टॉस नेरुल 11 आणि चूज द बॉलिंग फर्स्ट.
की स्कोरर आपण पाहू शकाल, 1 महिना आतापर्यंत की स्कोरर या चॅनलला सुरू झालाय आणि 707 सबस्क्रायबर आतापर्यंत पूर्ण झालेत. या मैदानावर जे जे खेळाडू येतील, जे जे प्रेक्षक येतील, त्यांना विनंती करतो की युट्यूबवर जा, तुम्ही की स्कोरर टाईप करा आणि तिकडे जे की स्कोररचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याला आपण प्रेस करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला की स्कोरर मध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. क्रिकेट नाही, त्या पलीकडे देखील अनेक इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला कव्हर करताना पाहायला मिळते आणि या टेलिकास्टच्या दुनियेमध्ये नवीन पाऊल उचललं गेलं की स्कोररच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचं एक दर्जेदार टेलिकास्ट केलं जात आहे. त्याचं देखील मी कौतुक करतो की आतापर्यंत पहिला डाव आपण पाहिला, क्लीन अँड नीट टेलिकास्ट केलं गेलं आणि संपूर्ण युनिटचं मी कौतुक करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण की स्कोरच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणार आहोत. चला, 47 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 24 बॉल 47 धावा स्क्रीनवर पाहू शकाल आणि ही बेलापूरची टीम आहे, जी स्ट्रॅटेजी आखली जाते दुसऱ्या इनिंग मध्ये कशा पद्धतीने आपण गेम करावा त्यासाठी प्रयत्न केला जातोय. बघा, आज या स्पर्धेच्या निमित्तानं 8 आगरी संघ खेळताना दिसतील. प्रत्येक संघाचा सलग सामना होईल, म्हणजेच पहिल्या फेरीतील सगळे सामने होतील, त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत, लक्षात घ्या. त्यामुळेच ही मॅच संपल्यानंतर जर टॉस झाला त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल, याची देखील नोंद घ्या. चला, मॅचला होती सुरुवात, पण अफलातून परफॉर्मन्स राहिलाय प्रज्योतचा आणि त्याचबरोबर करणने देखील चांगली बॅटिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावा यज्ञेश पाटीलने खर्च केल्या, टीमला पोहोचवलं 46 पर्यंत आणि 47 धावांचं टार्गेट उभं केलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्वराज प्रल्हाद म्हात्रे आणि हर्षन भगवान पाटील ही जोडी आहे. हे अष्टपैलू खेळाडू आहेत, या टीमचे प्रमुख खेळाडू आहेत. मोठी जबाबदारी असेल, स्टार्ट थोडं फार इम्पॉर्टंट असेल. मागच्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर सुरुवात खराब झाली होती बेलापूर टीमची. 3 ओव्हरमध्ये फक्त 21 धावा होत्या, असं वाटलं होतं की त्या धावा फक्त 30-32 होतील, पण प्रज्योत आणि फलंदाज करणने चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आणि पोहोचवलं 46 वर. 47 धावांचं टार्गेट आहे. पावरप्लेचं षटक आहे, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय शरद. षटक क्रमांक पहिलं घेऊन पावरप्लेचं षटक आहे, एकमेव षटक आहे. स्वराज मात्र स्ट्राईक एंडवर आहे. गोठिवली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बेलापूर वर्सेस गोठिवली असा सामना. पहिलाच बॉल ऑन दी अप. पहिल्याच बॉलवर काय घडलंय? मयंक म्हात्रेच्या हातात चेंडू विसावतोय. व्हेरी फर्स्ट बॉलवर व्हेरी गुड विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग होऊ शकला नाही. लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन होतं. स्वराज म्हात्रेच्या विकेटचं पतन पहिल्या बॉलवर अगदी शून्यावर परतलाय. मोठा धक्का लागतोय टीम गोठिवली संघाला. फलंदाज बाद. बघा, बेलापूर टीम या आधी मॅच सुरू होण्याआधी अनाउन्समेंट झाली होती की तुम्हाला 3 धावांची पेनल्टी देण्यात आली. त्या 3 धावा तुम्हाला आता मायनस केल्या जातील, म्हणजे जे टार्गेट होतं 47 ते आता टार्गेट जाईल तब्बल 44. म्हणून थोडासा क्षमस्व, कारण की इनिंग झाल्यानंतर तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवला जातो, पण त्याची आपण माहिती ऑलरेडी दिली होती की सामना उशिरा सुरू झाला. म्हणून सिद्धू टोळे, थँक्यू आपली स्पोर्ट्समनशिप साठी आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार. 1 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात झाली. गोठिवली टीमचा पहिला धक्का लागतोय. स्वराज मात्रे बाद झालाय. एक मोठी विकेट प्राप्त झाली आणि पहिल्याच बॉलवर शिकार केली शरदने. डावखुरा गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर अपेक्षा केली नव्हती इतका आतमध्ये येईल, टायमिंग होऊ शकलं नाही आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये मयंक म्हात्रेने चांगला झेल पकडला. पहिला धक्का. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रोहित हनुमंत म्हात्रे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा डावखुऱ्या फलंदाजाच्या यादीमधला अव्वल दर्जेचा खेळाडू रोहित म्हात्रे.
बऱ्याच वर्ष फॉर्म आला, बऱ्याच वर्ष फॉर्म गेला, पण हा खेळाडूचा जर पाहिलं तर नॅचरल खेळ हा कधी बदलला नाही. फॉर्म मध्ये असो किंवा नसो हा आक्रमण करतो, ही खासियत आहे. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू, शॉट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल, प्रत्येक डॉट बॉल येथे प्रेशर मध्ये आणेल. घरच्या मैदानावर खेळत असताना रोहित म्हात्रे भरपूर वर्ष क्रिकेट मध्ये ज्याने योगदान दिलं, अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. टप्प्याचा बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला होता, तिथेच सिंगला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणखीन एक विकेटचं पतन, शरदची आणखीन एक लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. रोहित म्हात्रे देखील शून्यावर परतलाय. 0वर 2 गडी बाद अशी खराब सुरुवात झाली टीम गोठिवली संघाची. आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना टीम दडपणामध्ये जाते. काय गोलंदाजी सुरू आहे. शरदच्या माध्यमातून झेल पकडण्यासाठी हा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला जातोय आणि दुसरा धक्का लागतोय टीम गोठिवली संघाला. 44 धावांचा पाठलाग करत असताना दोन गडी बाद 0 अशी सुरुवात. रोहित म्हात्रे, स्वराज म्हात्रे हे 2 बॅटर परतल्यानंतर टीम अडचणीमध्ये आहे, 3 दडपणामध्ये आहे आणि शरदच्या गोलंदाजीची धार या मॅच मध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर झालाय मयुरेश दिगंबर पाटील. डावखुरा फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं आता गरज आहे पार्टनरशिपची. एखादी छोटी पार्टनरशिप झाली तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करता येईल, पण डॉट बॉल विकेट्स ही मात्र डोकेदुखी ठरेल टीम गोठिवलीसाठी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने बिहाइंड विकेट कीपर. जर विकेट कीपर क्लोज नसला असता तर कदाचित हा जेल कॅरी होऊ शकला असता, पण जर तरने क्रिकेट चालत नाही मित्रांनो. सिंगल मात्र मिळते. मयुरेश पाटीलच्या बॅट मधून सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर 2 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे चांगला बॉल पाहायला मिळते, पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. 4 बॉलचा खेळ संपलाय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. या 44 धावांचा पाठलाग करत असताना या डिफेंड करण्यासाठी इथे गोलंदाजीची धार पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये आडवा बॅटने फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मयुरेश पाटीलच्या बॅट मध्ये येतोय धमाका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. विकासक जय म्हात्रे यांचं आगमन झालंय. वेलकम जय म्हात्रे, आपलं सहर्ष स्वागत आहे. अच्छा, मी 4 बॉल बोललो. कालच प्रयागराज मधून तिथे दर्शन करून आलेत महाकुंभ मेळ्यामधून आणि आज त्यांचं आगमन या स्पर्धेसाठी झालं. वेलकम जय म्हात्रे, आपलं सहर्ष स्वागत आहे. 18 बॉल मध्ये करायचे 37 धावा. मॅच ऑन आहे. बेलापूर टीमने आणि शरदने या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटचा बॉल वगळता 5 बॉल अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले. आता गरज आहे 18 बॉल आणि 18 मध्ये 37 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय साहिल विनोद दिवेकर. बेलापूर टीमचा युवराज प्रिन्स ऑफ बेलापूर बॅटिंग मध्ये इतकं काही विशेष करू शकला नाही. गोलंदाजी करत असताना मात्र विकेट काढाव्या लागतील. हर्षन पाटीलवर देखील मोठी जबाबदारी असेल. 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र आपल्या खांद्यावर ही जबाबदारी. पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक.
बॉल आला काय, बॉल गेला काय, सीमारेषे पलीकडे हर्षन पाटीलच्या बॅट मधून येतोय एक लाजबाब दर्जेदार स्ट्रोक, सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आपल्या टीमसाठी अनिकेत रमाकांत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषकामध्ये या मॅच साठी जर पाहिलं तर अनिकेत म्हात्रे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल टीम गोठिवलीसाठी. यावेळी षटकार आलाय हर्षन पाटीलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, कोदून काढलाय डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स इन टू द फॅन्स, सीमारेषे पलीकडे हर्षन पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे, लेंथ बॉलला पिक केलं जातोय, चांगली बॅटिंग डाऊन द ग्राउंड सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट, हर्षन पाटील सेट ऑन अ फायर, सुपर बॅटिंग सुरू आहे. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 लॉस ऑफ 2 विकेट. 0 गडी बाद 2 धावा, 2 गडी बाद 0 अशी सुरुवात होती. आता 16 बॉल 27 धावांची आवश्यकता. इथे देखील फटका ऑन दी अप, फटका चांगला आहे पण या फटक्यावर मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावर लागलीत. काल अर्धशतक देखील झळकवलं गेलं तुर्ब्याच्या मैदानावर. हर्षन पाटीलने चांगला खेळ केला. मागचे काही महिने जर पाहिले तर हर्षन पाटील आपण फॉर्म पासून झगडत होता, गोलंदाजीमध्ये चुका होत होत्या. बॅटिंग करत असताना देखील हर्षन पाटीलला बऱ्याच वेळा 5व्या 6व्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. पण खेळाडू असतात अशा फेजवर येतात. काल देखील जर पाहिलं तर विराट कोहलीच्या बॅटमधून अनेक स्पर्धेमध्ये धावा झाल्या नाही आणि ज्यावेळेस चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याच्या अगोदर संडी सर शोएब अख्तर यांना जेव्हा प्रश्न विचारला की विराट कोहली फॉर्म मध्ये नाहीये या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कशा पद्धतीने तुम्ही विराट कोहलीकडे पाहतात, की तेव्हा शोएब अख्तरने वक्तव्य केलं होतं की त्यांना सांगा की पाकिस्तानचा सामना आहे तो झोपेतून उठेल आणि धुवाधार बॅटिंग करेल. अशीच बॅटिंग सुरू आहे यावेळेस. हर्षन पाटीलचा धमाका सुरू आहे, चेंडू सीमारेषे पलीकडे. लाजबाब बॅटिंग करत असताना हर्षन पाटीलचा धमाका या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. वा बाय वा, व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स, लाजबाब बॅटिंग. प्रत्येक बॉलवर आक्रमण, प्रत्येक बॉलवर अक्षरशः तुटून पडलाय. टीमची धावसंख्या 24, 24 आकड्यावर. 20 झाल्या. अजूनही 20 धावांची आवश्यकता. 14 बॉल 20 धावा. प्रमुख गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे. 4 बॉलमध्ये 17 धावा खर्च केल्यात साहिल दिवेकरने. सुपर बॅटिंग. खोलवा टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅटची इनर एज चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. हर्षन पाटील चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. काल बेलापूरची आपण तुर्ब्याची स्पर्धा गाजवली, स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलं. 60 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या होत्या कालच्या दिवसात. सुपर बॅटिंग केली होती. पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलाय, पुन्हा एकदा रंगात आलाय, पुन्हा एकदा ढंगात आलाय. इथे देखील फटका आहे, ऑन ड्राय केलाय क्षेत्ररक्षक सिद्धू टोळे. अडवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
तर 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. 29 धावा धावफल करायला लागलेत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 15 धावा. 12 चेंडू 15 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय आतिश पाटील. मयुरेश पाटील आपण पाहू शकाल सेकंडवर आहे. हर्षन पाटीलने धुवाधार बॅटिंग केली. मागच्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर तब्बल पहिलाच बॉल अगोदर पाहू शकाल पडल्यानंतर खाली राहिला. तब्बल 22 धावा खर्च केल्या साहिल दिवेकरने. ज्या पद्धतीने यज्ञेश पाटीलने शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावा खर्च केल्या त्याचा अगदी पलटवार केलाय गोठुली टीमने हर्षन पाटीलने. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे 15 धावा. 11 चेंडू 15 धावा असं इक्वेशन आहे. यावेळी यशांचा वेध फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय गोठिली टीमला. मॅच मध्ये वापसी होईल की काय, या मॅच मध्ये कमबॅक करेल की काय या दिशेने जात असताना पहिल्या 2 बॉलवर अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. आतिश पाटीलच्या माध्यमातून मयुरेश दिगंबर पाटील बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं तर 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे 15 धावा. 10 चेंडू 15 धावा. 15 धावा 10 चेंडू. मॅच ऑन आहे. विकेट प्राप्त झाले तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करता येईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे रुणाल नारायण म्हात्रे. नारायण म्हात्रेंचा सुपुत्र आहे आणि या खेळाडूने देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळ. एक ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी तो ओळखला जातोय. हा देखील खेळाडू तितकाच घातक आहे. पण आतिश पाटील चांगल्या अँगलने आणि रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. 10 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल फुलर लेनचा. चूक केली आतिश पाटीलने पण क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. फुल टॉस वर आय एम द बॉस असं सांगणारा रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. लाजबाब चूक लगावला जातोय. चूक केली आतिश पाटीलने. चेंडू सीमारेषा पार षटकार. आता गरज जर पाहिली तर 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. या चुका टाळाव्या लागतील. कमी धावा तुम्हाला डिफेंड करायच्या त्यामुळेच चांगली गोलंदाजी करावी लागेल. अकोट टप्प्याचा बॉल फटका फसलाय. संधी आहे. आपण पाहू शकाल ऋषी म्हात्रे या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चूक होत नाहीये आणि फलंदाजाला परतावा लागेल. रुणाल म्हात्रे देखील परतलाय. आणखी एक धक्का लागतोय. मॅच मध्ये अजूनही कमबॅक करत असताना फलंदाज बाद. एक षटकार खेळून मात्र रुणाल म्हात्रे बाद होत असताना चांगला झेल ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून झेलला जातोय. दीपक यादव क्रेन सर्व्हिस यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज साठी ही बायसिकल देखील आहे. त्यांचे देखील आभार मानतो या स्पर्धेच्या निमित्तानं. ज्या ज्या घटकाने या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्या सगळ्यांचाच आभार मानणारी स्पर्धा आहे. अनिकेत रमाकांत म्हात्रे समर्थक आयोजित वाघेश्वर चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा. स्क्रीनवर पाहू शकाल. 8 बॉल 9 धावांची आवश्यकता. की स्कोरर ला नक्कीच सबस्क्राईब करा या चॅनलला आणि दर्जेदार स्पर्धा तुमच्या भेटीस की स्कोरर सातत्याने घेऊन जाईल. इथे पहिलाच बॉल ऑफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय मयंकच्या माध्यमातून. फलंदाज आपण पाहू शकाल भूषण म्हात्रेच्या विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय. एकावर एक फलंदाज बाद होत असताना हर्षन पाटील बराच वेळ आपल्या स्ट्राईक पासून दूर आहे. पण इथे विकेट प्राप्त होत असताना लगातारचे 2 धक्के. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. एक चूक केली होती आतिश पाटीलने जो फुलर लेनचा चेंडू हाताळला त्यावर षटकार आला. पण त्यानंतर जर पाहिलं तर काय वापसी केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय वेदांत म्हात्रे बच्चू. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. अजूनही संधी आहे. शेवटचा बॉल फार इम्पॉर्टंट असेल आणि हॅट्रिक बॉल या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आतिश पाटील आपल्या नावी करतोय की काय त्याकडे पाहिलं जाईल. खोलगटापाचा चेंडू इंटू द ब्लॉक होल. व्हॉट अ बॉल. लाजबाब चेंडू पाहायला मिळते.
आतिश पाटीलने या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. काय चेंडू, काय डिलिव्हरी, कॉइन बॉक्स डिलिव्हरी. अप स्टंपच्या अगदी सेंटीमीटर लांब बॉल होता. स्टंप पासून अगदी 1 सेंटीमीटर त्यापेक्षाही कमी हे अंतर होतं आणि यशच्यांचा वेध घेता घेता राहिला. नॉर्मलची सांगता होती अप्रतिम षटक. मॅचला कलटणी आणणारे षटक म्हणावं लागेल. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायच्यात 9 धावा. मॅच ऑन आहे. थोडीशी चर्चा केली जाते. धावपेच आखले जातात बेलापूर टीमच्या माध्यमातून. 44 धावा देखील या मैदानावर डिफेंड होऊ शकतील असं वाटलं होतं की हा सामना लवकर संपेल. पहिले 3 षटक जर पाहिले तर बेलापूर टीमची सुरुवात इतकी चांगली झाली नव्हती. 21 धावा झाल्या होत्या आणि 6 गडी बाद झाले होते. असं वाटलं होतं की 32-33 पर्यंत मजल मारेल, पण प्रज्योत आणि करण या 2 बॅटरने हे धावफलक पोहोचवलं तब्बल 45 पर्यंत. 46 धावांचं टार्गेट 46 पर्यंत 47 धावांचं टार्गेट होतं, पण पेनल्टीच्या 3 धावा मायनस करून आपण या धावा जर पाहिल्या तर 44 वर जाऊन पोहोचले. बघा स्क्वेअर लेग रिजन मध्ये झाडाजवळ कोणी आग लावली ती प्लीज विझवा. कोणीही कृत्य असं करू नका विनंती करतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 9 धावा. हर्षन पाटील 2200 आकड्यावर खेळतोय. 6 बॉल मध्ये 22 धावा आपल्या खात्यामध्ये जमावतोय. आता 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. ऋषी म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. या टीमचा यंगस्टर खेळाडू आहे. याने देखील या खेळाडूने देखील प्रभावित केले. बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या टीमसाठी नेहमीच ऋषी म्हात्रेचं कॉन्ट्रीब्युशन राहतं. कॅप्टन सिद्धू टोळे आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. हर्षन पाटील जो 6 बॉल मध्ये 22 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय, ज्याच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली, तो हर्षन पाटील स्ट्राईक एंडवर येतोय. मागचं षटक पूर्ण नॉन स्ट्राईकवर तो थांबला होता. शेवटचं षटक 6 बॉल 9 धावा. पहिल्याच बॉलवर ऑन दी अप, व्हॉट अ शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. हर्षन भगवान पाटीलचा धमाका या मैदानामध्ये सुरू आहे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. त्याच दिशेने अगदी 3रा षटकार लगवलाय हर्षन पाटीलने. सुपर बॅटिंग आज तर म्हणावं लागेल सबसे कातिल हर्षन पाटील. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग हर्षन पाटील सेट ऑन अ फायर. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. हर्षन पाटील 28 आकड्यावर खेळतोय. अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. टप्प्याचा बॉल, मॅच फिनिश. आज मी थांबणार नाही. हर्षन पाटील माझं नाव आहे आणि मी आहे या मैदानाचा जयकांत शिकरे. हे माझं गाव आहे. दाखवणारा षटकार. लाजबाब बॅटिंग हर्षन पाटील, अप्रतिम बॅटिंग केली. आणि आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये हर्षन पाटीलच्या खेळीमध्ये जर पाहिलं तर वैयक्तिक धावसंख्या केली आणि आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं तब्बल 8 बॉल मध्ये 34. स्क्रीनवर पाहू शकाल हर्षन पाटीलची झंझावत खेळी. व्हॉट द बॅटिंग. त्यामध्ये 4 षटकार 2 चौकार समाविष्ट होते आणि तो ठरला या मॅचचा हिरो. पहिला विजय आपल्या नावी करत असताना हर्षन पाटील. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. निखिल पाटील शेट्टी यांच्या वतीने, जे अनिकेत म्हात्रे यांचे कट्टर समर्थक आहेत. चला मॅन ऑफ द मॅच